शिवाजी पार्कमधल्या सेल्फी पॉइंटच्या जागेवरून वाद आता इतका विकोपाला गेलाय की या प्रकरणामध्ये आता मुंबई पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलाय। सेल्फी पॉइंटच्या परिसराला पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। तसंच वॉर्ड ऑफिसर यांच्या दालनामध्ये पोलिसांनी मनसे, भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची एक बैठक देखील बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तोपर्यंत सेल्फी पॉइंटची जागा कुणालाच दिली जाणार नसल्याचा पवित्रा पोलिसांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर या सेल्फी पॉइंटवर नेमकं आज सकाळचं वातावरण काय आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या बरोबर आहेत। दिनेश, सेल्फी पॉइंटवरून आता मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि आता सेल्फी पॉइंटला तरुणाईची गर्दी दिसण्याऐवजी तिथे पोलिसांचा गराडा दिसून येतोय। काय नेमकं कशा प्रकारे आता ही सगळी राजकीय खेळी पुढे जाणार आहे? होय, नक्कीच अनुपमा तुझं विधान अत्यंत मार्मिक आहे। कारण याआधी या सेल्फी पॉइंटवर तरुणाईची गर्दी होती, तरुणाईला या सेल्फी पॉइंटने आकर्षित केलं होतं। मात्र आता राजकीय चुरस हे मोक्याचं ठिकाण आपल्या ताब्यात घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते। सध्या मी याच सेल्फी पॉइंटवर आहे। सध्या शिवाजी पार्कवासीय मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं सेल्फी पॉइंटच्या परिसरात आपल्याला शिवाजी पार्कमध्ये फेरफटका मारताना दिसतील। या सेल्फी पॉइंटवर आता नेमका दावा कोणाचा किंवा ही जागा कोण ताब्यात घेणार यावरून शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्यामध्ये चुरस झालेली आहे। आपल्यामध्ये शिवाजी पार्कमधले आणि दादरमधले शिवसेना आणि मनसेचे नेते आहेत। नेमकं त्यांचं आता काय म्हणणं आहे, कारण आज निर्णायक दिवस आहे। महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यांच्या दालनात 11 वाजता बैठक होते आहे हा पेच सोडवण्यासाठी। ते नेमकी काय भूमिका मांडणार आहेत याआधी त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीका केली आणि प्रचार संपला, निवडणुकांचे निकाल लागले, तरीही महाराष्ट्रातला राजकारणाचा मुद्दा किंवा मुंबईतल्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून एक सेल्फी पॉईंटकडे आता बघितलं जातं आहे। आपण या शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांशी बोलणार आहोत। आधी आपण संदीप देशपांडे यांच्यापासून सुरुवात करूया। संदीप, सांगाल की तुम्ही हा सेल्फी पॉईंटचा एकूण ही जागा त्यावरचा दावा सोडला होता, तो बंद करण्याचा निर्णय घेतला होता, अचानक पुन्हा तुम्ही का सुरू करण्याचा निर्णय घेतला? दोन गोष्टी आहेत। खरं तर असं आहे की हा सेल्फी पॉईंट जो आहे हा CSRच्या माध्यमातून होत होता। जे आमचे CSR फंडिंग देत होते त्यांनी तो द्यायला नकार दिला, त्यामुळे तो बंद करण्याचा निर्णय घेतला। पण त्यानंतर माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार तो परत चालू करण्यात येत आहे। आणि प्लस मुंबईतल्या अनेक मोठ्या कंपन्यांनी मला फोन केले की तो पॉईंट तुम्ही चालू ठेवा, आम्ही त्याचं फंडिंग करायला तयार आहोत, अशा पद्धतीचे मला त्या लोकांचे फोन आले। त्यामुळे तो परत आम्ही चालू करायचा निर्णय घेतला। पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलार, म्हणजे एखाद्या माणसाला जर असं वाटत असेल की माझ्या मुलाचा खर्च जरा खूप होतो आहे, आज माझी परिस्थिती नाही राहिली आहे, तर तुम्ही त्याला हे सांगायला पाहिजे की बाबा तुझ्या मुलाचा शिक्षणाचा खर्च आम्ही करू, त्याचं पालनपोषणाची काय तुम्हाला मदत लागेल ती आम्ही करू, त्याच्याऐवजी तुझं मुलंच आम्हाला दे, अशा प्रकारची भूमिका जर सत्ताधारी पक्ष भाजप घेत असेल तर मला असं वाटतं हे अत्यंत दुर्दैवाचं। उद्या जर एखादा शेतकरी त्यांच्याकडे गेला की माझ्याकडे बी बियाण्यासाठी पैसे नाहीत तर तुझी जमीन आम्हाला दे म्हणण्यासारखं ते आहे। तर मला असं वाटतं अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही आहे। एवढं मोठं शिवाजी पार्क आहे, खूप मोकळी जागा आहे, 25 एकर। आपल्यासोबत दादरचे शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर आहेत। सरवणकर साहेब, काय सांगाल की एका सेल्फी पॉईंटवर सेल्फिश पद्धतीचंच राजकारण दिसून येतं आहे? मुंबईच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा खरं तर मूलभूत सोयी सुविधा नागरिकांना कशा मिळतील हे बघायला हवं, तर राजकीय पक्ष विशेषतः भाजप, शिवसेना आणि मनसे एका सेल्फी पॉईंटवरून एकमेकांना भिडताना दिसत आहेत। मला असं वाटतं हे भिडत नाहीत, कोणीतरी भिडवतं आहे आणि ती अतिशय चांगली भूमिका आपल्याच माध्यमातून होते। हा अतिशय चांगला उपक्रम होता, स्थानिक नगरसेवक म्हणून तो राबवला होता, तो बंद होतो आहे ही भावना इथल्या तरुणांमध्ये होती आणि ती बंद होऊ नये ही त्यांची इच्छा होती। काही तरुण मंडळी आली, जर मनसेना बंद करत असेल तर आपण चालू करावी, नगरसेवकांना भेटल्या, नगरसेवकांच्यानी माझं बोलणं झालं आणि जर ते करत नसतील देशपांडे तर आपण करावं, अशा प्रकारची एक भावना आमच्यामध्ये निर्माण झाली। आम्हाला हे माहीत नव्हतं का तिसरं आणखीन कोणी, ज्यांचं अस्तित्वच इथे नाही, ते आणखीन कोणीतरी येऊन इथे करतायत। मला असं वाटते करण्यासारखं शिवाजी पार्क मैदानामध्ये भरपूर आहे। सेल्फीज जर उभे करायचे असतील तर तिन्ही पक्षांनाही शक्य आहे, तीच एक जागा हवी आहे
असा कोणाचाही आग्रह नाही. प्रत्येकाने करावं, त्याच्यामध्ये स्पर्धा लावावी आणि त्याला पारितोषिक आपण द्यावं. ज्यांची चांगली सेल्फी असेल त्याला पारितोषिक आपण चॅनलने द्यावेत. अनुपमा, आपण बघू शकतो की कदाचित या वादामध्ये तोडगा असा निघू शकतो की याआधी शिवाजी पार्कमध्ये एक सेल्फी पॉईंट होता, तो मनसेचा होता. शिवाजी पार्कवासियांना, मुंबईकरांना त्यांची हौस भागवण्यासाठी कदाचित यापुढे 3 सेल्फी पॉईंट इथे दिसू शकतात. महापालिका सहाय्यक आयुक्तांच्या दालनात नेमका काय वादावर तोडगा निघतो ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. काही वेळातच हा तोडगा निघू शकेल. खरंय दिनेश, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.